माजी आमदार कैलासवासी गणपतराव देशमुख यांच्या मृत्यूनंतर आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोल्यातून आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक होऊ घातली आहे। येत्या काही महिन्यात ही निवडणूक होणार आहे। गणपतराव देशमुख यांनी 2010 पर्यंत सांगोल्यातील सोसायटी मतदारसंघातून कार्यकर्त्यांना कायमच संधी दिली। ते कधी स्वतः डीसीसीचे संचालक झालेच नाही, पण त्यांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांच्या रूपाने 2010 आणि 2015 मध्ये ही संधी प्रथमच देशमुखांच्या घरात आली। आता होणाऱ्या निवडणुकीत आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख ही संधी दुसऱ्या कुणाला देणार की स्वतःच घेणार याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यामुळे यावेळी नेमकं काय घडू शकतं, कुणाला संधी मिळू शकते यावरच आपण बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। तर व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जरा या निवडणुकीचा इतिहास समजून घेऊया। गणपतराव देशमुखांनी 2010 पर्यंत सांगोल्यातील सोसायटी मतदारसंघातून नेहमीच पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली। ते स्वतः कधीही डीसीसी बँकेचे संचालक झाले नाहीत। 2010 आणि 2015 ला त्यांच्या मुलाच्या म्हणजेच चंद्रकांत देशमुख यांच्या रूपाने ही संधी पहिल्यांदाच देशमुखांच्या घरात आली। त्या काळात माजी आमदार संजय मामा शिंदे डीसीसी बँकेचे अध्यक्ष असताना चंद्रकांत देशमुख यांनी उपाध्यक्ष म्हणून अतिशय प्रभावीपणे काम पाहिलं होतं। पण आता परिस्थिती बदलली आहे। सांगोल्याचे विद्यमान आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या समोर हा प्रश्न आहे की महत्त्वाची संधी ते एखाद्या कार्यकर्त्याला देणार की स्वतःकडे ठेवणार। सांगोला तालुक्यात सध्या तब्बल 82 विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था सक्रिय आहेत। यातील जवळपास निम्म्या सोसायट्यांवर आजही शेतकरी कामगार पक्षाचं अर्थात शेकापचं भक्कम वर्चस्व आहे। मात्र या वर्चस्वाला टक्कर देण्यासाठी माजी आमदार दीपक साळुंके, माजी आमदार शहाजी पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते जोरदार मोर्चे बांधणी करतात। शेकापच्या राजकारणाची एक खासियत राहिली आहे, इथं व्यक्तिगत निर्णयांपेक्षा पक्षाच्या केडरला म्हणजेच कार्यकर्त्याच्या मताला सर्वाधिक महत्त्व असतं। खुद्द आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनीही तसेच संकेत दिलेत की सांगोल्यातून डीसीसीवर कोणाला पाठवायचं याचा अंतिम निर्णय शेकापचं केडरच घेईल। पण प्रश्न असा आहे की यावेळी विरोधक आपली मोठ कशी बांधणार आणि त्याला शह कसा दिला जाणार। यातून वळूयात इतर शेती संस्था आणि दुग्ध संस्था मतदारसंघाकडे। या मतदारसंघातूून डीसीसी बँकेवर येण्यासाठी इच्छुक असणाऱ्या माजी आमदार दीपक साळुंके यांच्या समोर सध्या अनेक राजकीय अडचणी उभ्या ठाकल्या आहेत। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या सुपुत्राचा झालेला पराभव ही सल आजही त्यांच्या मनामध्ये कायम आहे। त्यांच्या देहबोलीवरून आणि सध्याच्या राजकीय घडामोडीवरून हे स्पष्ट दिसतंय की ते सोसायटी मतदारसंघाच्या बाबतीत अत्यंत सावध पावलं टाकतायत। साळुंके या निवडणुकीत कोणता मोठा डाव खेळणार याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय। या सगळ्या राजकारणात एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे सांगोल्यानं राज्याला दिलेलं अभ्यासू नेतृत्व। 1962 ते 1919 या तब्बल 57 वर्षाच्या काळात कैलासवासी गणपतराव देशमुखांनी 11 वेळा म्हणजेच 54 वर्ष सांगोल्याची आमदारकी जिंकली। पण 2010 मधील डीसीसी बँकेचं संचालक पद वगळता त्यांनी कधीही स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सहकारी संस्था कोणतंही पद स्वतःच्या घरात ठेवलं नाही। त्यांनी नेहमीच तळागाळातील कार्यकर्त्यांना पुढे आणलं। सांगोल्यातून डीसीसी बँक, जिल्हा दूध संघ आणि जिल्हा परिषदेत गेलेल्या शेकापच्या कार्यकर्त्यांनी आपल्या चिवटपणाची आणि अफाट अभ्यासूपणाची छाप संपूर्ण महाराष्ट्रावर त्यावेळी पाडली। तीच परंपरा पुढे चालू ठेवण्याचं मोठं आव्हान आजच्या नेतृत्वापुढे आहे। तर मंडळी, सांगोल्याची ही आगामी डीसीसी बँक निवडणूक म्हणजेच आगामी विधानसभा किंवा स्थानिक राजकारणाची सेमीफायनल ठरू शकते। शेकाप आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात यशस्वी होईल की विरोधक एकत्र येऊन इतिहास बदलतील हे येणारा काळ ठरवेल। तुम्हाला एकूणच या सगळ्याबद्दल काय वाटतं? निवडणुकीत सांगोल्याचं पुढचं नेतृत्व कोण असू शकतं? शेकाप बाजी मारणार की विरोधक सरशी ठरणार? खाली कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।